नमस्कार, जय महाराष्ट्र. थांबा थांबा 2च मिनिटं बोलणार आहे. तुमच्याच विषयावर बोलणार आहे. पटकन लगेच रोज रोज तेच आहे व्हिडिओमध्ये असं समजू नका. तुमच्याच कमेंट येत असतात. 2 मिनिटं व्हिडिओ पहा आणि मग जा. तर आता सध्या जी मी बोलणार आहे ते खूप महत्त्वाचा विषय आहे. तो आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्या संदर्भात मी बोलणार आहे. तर आता बघा, ऑलरेडी मे महिना सुरू झालाय. आज मे महिन्याची 2 तारीख आहे, तरी सुद्धा अजून कुठलाही GR नाही, कुठली पोस्ट नाही, कुठली माहिती नाही. वितरण कधी होणार आहे, कुठली कसलीही अपडेट अजूनही आलेली नाही. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांच्या कमेंट येतात, ताई योजना बंद झाली का, योजना बंद झाली का. तर बऱ्याच महिलांच्या मला कमेंट येत आहेत, बंद झाली का. पण ही योजना बंद झालेली नाही, फक्त वितरणाला खूप मोठा विलंब झाला. तर असं झालं नाही पाहिजे. आणि आता सध्या मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचं जे काय आहे ते वितरण झालं पाहिजे. कारण आता मे महिना सुरू झालाय, परत मे महिन्याचा हप्ता आहे तो पेंडिंग जाणार आहे, बरोबर. त्यामुळं आता आपल्याला वितरणाला पुढे आणखी विलंब न करता तात्काळ 2 महिन्याचं वितरण करावं. एक म्हणजे मार्च, दुसरं म्हणजे एप्रिल. म्हणजे 3,000 रुपये या लाडक्या बहिणींना मिळतील. या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिलांनी व्यवसाय चालू केलाय किंवा त्यांना बऱ्याच त्यांनी बचत गटाकडनं लोन घेतलंय. कुणाला फी भरायला पैसे पाहिजे, कुणाला औषधाला पैसे पाहिजे. तर हे 1500 रुपये त्यांना जेव्हापासून मिळायला सुरुवात झाली त्या ह्याच्यावर आधारित आहेत. त्यामुळे त्यांना खूप मोठा आधार मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे सर्व लाडक्या बहिणींचं. त्यामुळे सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करणार आहे, या योजनेच्या अंतर्गत तात्काळ वितरण सुरू केलं पाहिजे. कारण लाडक्या बहिणी खूप नाराज झालेल्या आहेत. कारण 2 महिने जे काही आहे ते हप्त्याला उशीर झालेला आहे. आणि असं व्हायला पाहिजेच नाही अजिबातच कुठेच, की 2 महिने विलंब, एवढा मोठा विलंब. पहिला अगोदर 10 तारखेच्या आत वितरण व्हायचं, नंतर मग महिना अखेरला वितरण सुरू झालं. आता तर डायरेक्ट 2 महिन्याचं जे आहे ते विलंब झालेलं आहे. तर कुठेही हा विलंब झाला नाही पाहिजे आणि तात्काळ 2 महिन्याचं वितरण सरकारने करावं, हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला करत आहे. तुमचं काय मत आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. याच विषयावर मगाशी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह पण घेतलीये आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी माहिती दिलेली आहे. तर नक्कीच तोही व्हिडिओ पहा. बाकी तुम्हाला जी काही माहिती येणार आहे सरकारकडून, तर ती माहिती मी तुम्हाला देणार आहे. ही एक माहिती तुम्हाला मला द्यायची होती की अजून कुठली अपडेट आली नाही, पण आता 2 महिन्याचं वितरण झालं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी काल एक आपल्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना टॅग करून एक व्हिडिओ शेअर केला, नक्कीच तो व्हिडिओ पहा. तोही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. KYC आणि दुसरं म्हणजे आपलं वितरण जे आहे ना ते वेळेत व्हावं यासाठी सरकारनं अजून एक सांगणार आहे की 1 तारीख या योजनेच्या अंतर्गत फिक्स करावी. म्हणजे लाडक्या बहिणींना टेन्शन नाही येणार की या तारखेला वितरण होणार आहे, म्हणजे त्या कोणालाही कमेंट करणार नाहीत, कुणाला विचारणार नाही आणि आम्हालाही माहिती होईल की चला या तारखेला वितरण होणार आहे. तर सरकारला खरंच मी या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने कळकळून विनंती करते की तात्काळ हे वितरण सुरू करावं आणि 2 महिन्याचा हप्ता वितरण झालं पाहिजे. तुमचं मत नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.